आपल्या कलाकल्पना चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तुम्हालाही तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी पटकन सापडत नाहीत का? समजा तुम्ही कधी प्रवासाला गेलात आणि तुमच्या बॅगेमध्ये तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर शोधाव्या लागतात, तर त्यासाठीच तुमच्यासाठी एक छानसा असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। हा आहे एक ट्रान्सपरंट पाऊच। बघू शकता, खूप छोटा साईजचा आहे। याच्यामध्ये तुमची ज्वेलरी म्हणा किंवा तुमची गोळ्या औषधं किंवा तुमचं छोटंसं मेकअपचं सामान अगदी याच्यामध्ये सहज मावू शकेल या साईजचा आहे। हा ट्रान्सपरंट असल्यामुळे याच्यामध्ये पटकन गोष्टी आपल्याला दिसतात आणि आपलं काम अगदी सोपं होतं। आपल्याला जास्त काही शोध करावे लागत नाही आणि असे पाऊच तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये नक्की शिवू शकता। अगदी रुमाल एवढ्या कापडापासून असे पाऊच तयार होऊ शकतात। चला तर मग बघूया यासाठी काय काय लागतं ते। आणि तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या साईजच्या बॅगा शिवत असाल तर हा पाऊच शिवून झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी या पाऊचचा मोठ्या बॅगसाठी कसा उपयोग होऊ शकतो हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे, किंवा अशा पाऊचचा तुम्ही विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग करू शकता हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यासाठी मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि हा एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे। हा पेपर तुम्ही जिलेटिन पेपर घेऊ शकता किंवा मुलांच्या पुस्तकांना जे कव्हर लावतात त्याचाही प्लास्टिक पेपर घेऊ शकता, किंवा आता बाजारामध्ये याच्यापेक्षा जाड क्वालिटीचा आणि छान क्वालिटीचा पेपर मिळतो प्लास्टिकचा, तोही तुम्ही वापरू शकता। इथे मी साधा जिलेटिन पेपरचा कागद घेतलेला आहे। आता याची मापं बघूयात। तर हा प्लास्टिक पेपर आहे साधारण 6.5 इंच रुंदीचा आणि 5.5 उंचीचा। तर या पेपरपेक्षा चारही बाजूने 1-1 इंच जास्त असं कापड घ्यायचं आहे आणि कापड शक्यतो कॉटनचं घ्यायचं म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जातं। पुन्हा ही 5 नंबरची चेन घेतलेली आहे। या रुंदीच्या मापा एवढीच घेतलेली आहे, किंवा थोडीशी जास्त घेतली तरी चालेल, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल। यासाठी आपल्याला असा हा पातळ कागदही लागणार आहे। तर सुरुवातीला आपण या प्लास्टिक पेपरला ही चेन जोडून घेणार आहोत। त्यासाठी या प्लास्टिक पेपरवर असा हा कागद ठेवायचा आहे प्लास्टिकचा। या चेनची सुलट बाजू यावर अशी ठेवायची आहे प्लास्टिक पेपरवर आणि इथे टिप देऊन घ्यायची आहे। व्हिडिओच्या आधीमध्ये मी तुम्हाला छोटे मोठे टिप्सही देत असते, तेव्हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। आता पातळ कागद काढून घ्यायचा आहे। संपूर्ण चेनचा कागद काढून घ्यायचा आहे। पुन्हा असा हा कागद ठेवायचा आहे। आपल्याला आता दाब टिप द्यायची आहे। तर आपण इथं या बाजूला टिप दिली तर कागद असा पलटी करायचा आहे आणि चेन या कागदावर ठेवायची आहे आणि मार्जिन खालच्या दिशेला करून इथं चेनवर टिप देऊन घ्यायची आहे। इथं चेनवर अगदी कडेला टिप द्यायची आहे। साध्या शिलाई मशीनवर प्लास्टिकच्या कागदावर टिप बसत नाही, त्यासाठी तुम्ही असा वर्तमानपत्राचा कागद वापरायचा। आणि इथं चेनवर टिप देताना हा कागद या बाजूला उडायचा आहे आणि चेन या बाजूला उडायची आणि मगच टिप द्यायची आहे। आता अशी टिप देऊन झाल्यानंतर हा कागद काढून घ्यायचा आहे। बघू शकता या बाजूला छानपैकी दाब टिप दिली गेली आहे। आता हा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे। यावर हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे। चारही बाजूने 1-1 इंच बरोबर एकसारखी जागा सुटली पाहिजे। त्याआधी आपण याच्यामध्ये रनर टाकून घेऊयात। इथे मी चेनमध्ये रनर टाकून एकदा काढून घेतला आणि पुन्हा रनर चेनमध्ये टाकते आहे। असं केल्यामुळे चेनची दुसरी बाजू लॉक होऊन जाते। तर आत्ताही सांगितलेली ट्रिक तुम्ही प्रत्येक बॅग शिवताना वापरा, म्हणजे तुमचं काम अगदी सोपं आणि फिनिशिंगमध्ये होईल। आता रनर टाकल्यानंतर ही चेन इथं प्लास्टिकच्या पेपरसोबत अशी बरोबर एकसारखी कट करून घ्यायची आहे। हा प्लास्टिकचा पेपर या कापडावर ठेवायचा आहे। चारही बाजूने 1-1 इंच जागा शिल्लक राहिली पाहिजे कापडाची। आणि कापड इथं दोनदा फोल्ड करायचं आहे आणि या चेनवर टिप देऊन घ्यायची आहे। आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत, जसं की पर्सला चेन कशी जोडावी, चेनमध्ये रनर कसे टाकावे, बॅगला बेस कसे द्यावेत, हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तुम्हाला नक्कीच उपयोग होईल सर्व व्हिडिओंचा। या बाजूला आल्यानंतर इथं पुन्हा दोनदा फोल्ड करायचं आहे आणि या चेनवर अशी तर टिप द्यायची आहे। अशी पायपिंग करताना अगदी फिनिशिंगमध्ये करायची आहे। आता इथं बघू शकता शेवटाकडे टिप आल्यानंतर इथं सुई कापडामध्ये टोचून ठेवायची आहे आणि कापड फिरवून आता या बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे। इथे बाजूचं 1 इंचाचं कापड दोनदा फोल्ड करायचं आहे आणि छानपैकी पायपिंग करून घ्यायची आहे। इथे या चौकोनाचे कॉर्नर्स तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये शिवायचे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, किंवा बॅगला पायपिंग कशी करायची, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। त्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये पायपिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे, कारण आपली कोणतीही पर्स शिवताना फिनिशिंग अगदी महत्त्वाची आहे। तुम्ही कोणतीही पर्स अगदी फिनिशिंगमध्ये जर शिवली तर त्या पर्सची तुम्हाला हवी तेवढी किंमत नक्की येणार। आणि फिनिशिंग येण्यासाठी अगदी सावकाशपणे आणि व्यवस्थित काम करायचं आहे। जिथं 4 पर्स शिवायच्या, 5 पर्स शिवायच्या, तिथं अगदी 2 किंवा 3च पर्स झाल्या शिवून तरी चालतील, परंतु अगदी फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त पर्सच नाही शिवायला शिकवत, तर अगदी शिवणकामाविषयीची अगदी बारीक सारीक गोष्टी सांगत असते, किंवा विक्री संदर्भात काही छोट्या मोठ्या टिप्सही तुम्हाला सांगत असते, की ज्या टिप्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल।
तुम्ही जर अशा छोट्या मोठ्या पर्स शिवत असाल आणि त्याची तुम्हाला विक्री करायची असेल तर आपल्या या चॅनलवर भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवायची किंवा भरपूर साऱ्या पर्स एकाच वेळी कशा शिवायच्या हा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला मी पर्स विक्रीसाठी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आणि आपले दुसरे कल्पनाच ब्लॉग चॅनल आहे, त्यावर मी माझा पर्स विक्रीचा अनुभव किंवा माझ्या पर्स विक्रीच्या स्टॉलचा अनुभव सांगितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आपल्या कल्पनाच ब्लॉगवरही मी तुम्हाला भरपूर सारे उपयोगाचे व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करून या चॅनलप्रमाणेच प्रेम आणि सपोर्ट द्या. आता इथं बघू शकता जवळपास आपली सगळी पायपिंग करून झालेली आहे आणि पायपिंग करण्यासाठी मी तर टाचणीचा वापर करते आहे. अगदी सावकाश आणि फिनिशिंगमध्ये पायपिंग करायची आहे. जिथं आपल्याला हाताने कापड फोल्ड करता येणार नाही तिथं असं टोकदार वस्तूने असं कापड फोल्ड करून अगदी फिनिशिंगमध्ये शिवायचं. तर बघू शकता किती सुंदर असा हा पाऊच तयार झालेला आहे. तर किती फिनिशिंगमध्ये शिवला गेला आहे आणि असे पाऊच तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये शिवू शकता. आता जी मापं घेतली आहेत त्या मापांमध्ये बदल करून आयताकृती शिवा, चौकोनी शिवा, तुम्हाला हव्या त्या मापांमध्ये तुम्ही असे पाऊच शिवू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी म्हणाल होते की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे तुमच्या कामाची. तर असे पाऊच तुम्ही थोड्याशा मोठ्या आकाराचे म्हणजे साडी कवरच्या आकाराचे शिवून अशा प्रकारे तुम्ही साडी कवरही शिवू शकता प्लास्टिक पेपर आणि कापडापासून आणि याची विक्री करू शकता. किंवा हे असे छोटे छोटे आकाराचे 5-6 पाऊचचे बंच करायचा आणि ते तुम्ही मेकअप किट म्हणून असं विकू शकता. त्यापासून तुम्हाला नक्कीच असं 2 पैशाचं उत्पन्न मिळणार आहे. साडी कवरचे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. किंवा अशा या पाऊचचा आणखी एका गोष्टीसाठी उपयोग होऊ शकतो, जे आपण मोठ्या आकाराचा शॉपिंग बॅग किंवा मिनी बॅग शिवतो त्याच्यामध्ये असा पाऊच तयार करून तुम्ही आतल्या दिशेला किंवा बाहेरच्या दिशेला जर जोडला तर तुमचे अगदी 2 कप्पे तयार होणार आहेत. म्हणजे इथे 1 कप्पा तयार होणार आहे आणि असा पाऊच इथं टिप दिल्यानंतर दुसरा 1 कप्पा होणार आहे. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि तुमच्या कामाची अशी गोष्ट तुम्हाला दाखवलेली आहे कशी शिवायची ते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओला 2दा हाईप करा. तुम्ही 2दा हाईपच्या बटनवर क्लिक केल्यामुळे आपला व्हिडिओ पुढे जायला मदत होणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, ग्रुपमध्ये पोहोचवा. आणि तुम्हाला शिवणकामाचं कोणतंही साहित्य घ्यायचं असेल जसं की कात्री, कटर, दोरे तर तुम्ही त्या वस्तू ऑनलाईन नक्की मागवू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व वस्तूंची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या नक्की वस्तू मागवा. बऱ्याच वस्तू ऑनलाईन अगदी स्वस्त आहेत. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा, ते याच नावाने आहे. त्यावरही तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. इंस्टा आणि फेसबुकच्या लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. चला तर मग भेटूया अशा काही छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.